नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ट्राय टू लर्न इन इझी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र शासनातर्फे नव्याने सुरू करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने. या योजनेचा जो लाभ आहे तो फक्त SC आणि ST कॅटेगरीतील उमेदवारांना मिळणार आहे. नीट लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना जी काय आहे ती फक्त SC आणि ST कॅटेगरीतील जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. तर आपण बघूया या योजनेमध्ये SC आणि ST कॅटेगरीतील शेतकऱ्यांना काय काय लाभ मिळणार आहे. मित्रांनो, ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे. ही सर्वात प्रथम चालू करण्यात आली होती 27 सप्टेंबर 2017ला. पण अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी किंवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या योजना 10 ऑगस्ट पासून सुरू करण्यात आलेली आहे आणि याची शेवटची मुदत 9 सप्टेंबर पर्यंत आहे. तेव्हा जास्तीत जास्त SC आणि ST कॅटेगरीतील माझे जे काही शेतकरी मित्र किंवा बांधव आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेत काय काय येतं ते आपण बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, सुधारित आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत आणि क्षेत्राबाहेर. तर याच्यात जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, यात SC कॅटेगरीतील जे काही शेतकरी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि सुधारित आदिवासी उपयोजना किंवा सुधारित आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत आणि क्षेत्राबाहेरील याच्यात ST कॅटेगरीतील जे काही शेतकरी आहेत त्यांना लाभ मिळणार आहे. याच्यात या योजनेअंतर्गत खालील प्रकारचे अनुदान किंवा या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याच्यासाठी आहे नवीन विहीर, म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात नवीन विहीर करण्यासाठी, जुनी विहिरीची दुरुस्ती किंवा डागडुजी करण्यासाठी, शेततळ्यांचं प्लास्टिक अस्तरीकरणासाठी, इनवेल बोरिंग करण्यासाठी, त्याच्यानंतर वीज जोडणी आकार म्हणजे विहिरीवर किंवा त्यांच्या बोरिंगला वीज जोडणीचा आकार, ठिबक, तुषार आणि पंप संच. मित्रांनो, याच्यात एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या की नवीन विहीर किंवा जुनी विहीर दुरुस्ती हे दोन घटक महत्त्वाचे आहेत. शेतामध्ये नवीन विहीर घेऊन त्यानंतर तुम्ही वीज जोडणी, ठिबक, तुषार किंवा पंप संच हे बसवू शकता, किंवा जुन्या विहिरीची दुरुस्ती किंवा डागडुजी करून ठिबक, तुषार किंवा पंप संच बसवू शकता. तर याच्यामध्ये सर्वच्या सर्व 8च्या 8 नाही हो का काम चालू. याच्यात 8च्या 8 जे काही लाभ दिलेले आहेत ते लाभ नाही घेता येणार आहेत. याच्यातले फक्त दोनच, नवीन विहीर आणि जुनी विहीर दुरुस्ती, याचाच लाभ घेता येणार आहे. त्याच्यानंतर इतर मध्ये ठिबक, तुषार, पंप संच किंवा वीज जोडणीचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. तर यासाठी सर्वप्रथम करायचं काय आहे की यासाठी सर्वप्रथम आपल्याला कृषी विभागाच्या agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जायचं आहे. या संकेतस्थळावर गेल्यानंतर बघा, आपले सरकार कृषी विभागाची ही वेबसाईट आहे. याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज 10 ऑगस्ट 2018 ते 9 सप्टेंबर 2018 या कालावधीत स्वीकारण्यात येईल असं स्पष्ट नोटीस दिसते. याच्यात सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागतं, तर याच्यात सर्वप्रथम आपल्याला नवीन युजरची इथे नोंदणी करायची आहे. नवीन युजरची नोंदणी करण्यासाठी नवीन युजर येथे नोंदणी करा. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होतो. तुम्हाला तुमचं अर्जदाराचं नाव टाईप करायचं आहे, जसं XXXYZ हे नाव टाईप केल्यानंतर अर्जदाराचे मराठीतलं नाव आपोआप तिथे येतं. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे काही गाव असेल ते गाव सिलेक्ट करायचं आहे. पिनकोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर लिंग म्हणजे पुरुष किंवा स्त्री किंवा ऑदर सिलेक्ट करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे.
सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे. सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलला एक ओ टी पी, एक कोड येत असतो रजिस्ट्रेशनचा, तो कोड इथे टाकायचा आहे. हा कोड टाकल्यानंतर तुमचा युजर आय डी, म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर फॉर्म भरण्यासाठी वेबसाईटवर लॉग इन करावं लागतं, त्याकरता तुमचा युजर आय डी टाकायचा आहे आणि त्याकरता एक पासवर्ड सेट करायचा आहे, कन्फर्म पासवर्ड करायचा आहे. इथे तुमचा कॅपेचा भरायचा आहे, EYTTU इथे असा कॅपेचा दिलेला असतो, तो कॅप्चा भरायचा आहे आणि रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं. रजिस्टर बटनावर क्लिक केल्यानंतर युजर सक्सेसफुली रजिस्टर्डचा मेसेज तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. सक्सेसफुली युजर रजिस्टर्ड केल्यानंतर तुम्हाला परत ॲग्रीवेलच्या वेबसाईटवर लॉग इन आय डी, तुम्ही जो लॉग इन आय डी घेतला होता, युजर आय डी, युजर नेम आणि पासवर्ड इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं हा कॅपेचा दिलेला असतो, तो कॅपेचा कोड वर्ड असतो, तो टाकायचा आहे आणि लॉग इन म्हणायचं. मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर डॅशबोर्ड डॅशबोर्ड ओपन होतो. त्यात बघा मुख्य पृष्ठ, अर्ज आणि लॉग आउट असे 3 ऑप्शन दिलेले आहे. आपल्याला अर्ज करण्यासाठी अर्ज या बटनावर क्लिक करायचं आहे. अर्ज बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म ओपन होतो. याच्यातून योजना ड्रॉपडाऊन मधून सिलेक्ट करायचे. तुमचं प्रथम नाव, वडिलाचं नाव किंवा पतीचं नाव आणि आडनाव भरायचं आहे. लिंग सिलेक्ट करायचं आहे. तुमचा पत्ता सिलेक्ट करायचा आहे, जिल्हा, तालुका, गाव आणि पिनकोड. हे टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जातीचा प्रवर्ग टाकायचा आहे, पोटजात टाकायची आहे. त्याच्यानंतर दारिद्र्य रेषेखालील अनुक्रमांक असल्यास तो इथे 6 नंबरला एंटर करायचा आहे. वार्षिक उत्पन्न तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यानुसार इथे टाकायचं आहे. योजनेअंतर्गत घटनाची मागणी काय काय करायची आहे, त्याच्यामध्ये नवीन विहीर किंवा जुनी विहीर दुरुस्ती हे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यासोबत वीज जोडणी आकार, ठिबक, तुषार, पंपसंच किंवा इनवेल बोरिंग यापैकी आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करता येतं. मित्रांनो, ठिबक किंवा तुषार या दोघांपैकी एकच कोणतीही योजना आपल्याला घेता येते, दोन्ही एकाच वेळेस घेता येत नाही. त्याच्यानंतर ज्या क्षेत्रात तुम्हाला लाभ घ्यायचा आहे योजनेचा, त्या योजनेचा गट नंबर किंवा सर्वे नंबर इथे भरायचा आहे. त्या गटाचा क्षेत्र, एकूण क्षेत्र जे असतं ते टाकायचं आहे. 8 प्रमाणे शेतकऱ्याचं जे काही क्षेत्र असेल ते क्षेत्र इथं टाकायचं. तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील इतर कोणी या योजनेचा लाभ घेतला असल्यास होय किंवा नाही या शब्दात त्याचं उत्तर द्यायचं आहे. तुमचं ज्या कोणत्या बँकेत अकाउंट असेल त्या बँकेचं नाव, त्याची शाखा, बँकेचा IFSC कोड आणि खाते क्रमांक भरायचा आहे आणि त्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे. मित्रांनो, हे सर्व भरल्यानंतर फॉर्म परत एकदा चेक करून घ्यायचा आहे आणि मगच अर्ज दाखल करावर क्लिक करायचं. अर्ज दाखल करून आल्यानंतर सेव्ह किंवा कॅन्सल हा ऑप्शन येतो, तेव्हा सेव्ह म्हणायचं आहे. अर्ज सेव्ह केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुली अर्ज सेव्ह झाल्याचा मेसेज स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. तर याच्यासाठी कागदपत्र काय काय लागणार आहे, तर स्वतःच्या स्वाक्षरीसह भरलेल्या अर्जाची स्कॅन कॉपी, बँकेच्या पासबुकाची स्कॅन प्रत, शेतीचा 7/12 उतारा, 8 उतारा, जातीचा दाखला आणि दारिद्र्य रेषेबाबतचा दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला. हे सर्व कागदपत्र JPEG किंवा PDF याच मोडमध्ये स्कॅन करायचे. तसेच कागदपत्र जे काही स्कॅन करणार आहे त्याची साईज 50 KB पेक्षा कमी आणि 150 KB पेक्षा जास्त नसायला हवी. हे सर्व कागदपत्र अपलोड केल्यानंतर वेबसाईट आपोआपच पेमेंट या ऑप्शनला जाते. या योजनेकरता अर्ज करताना महाऑनलाईनचे ₹23.60 इतके आपलं पेमेंट सरकारला द्यावं लागतं. ₹23.60 जे तुम्ही ऑनलाईन मोडद्वारे पेमेंट करायचं आहे. ऑनलाईन मोडमध्ये तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट डेबिट कार्डचा वापर करू शकता. तुमच्या ATM कार्डद्वारे याचं ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. ₹23.60 पेमेंट केल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल झाल्याचा एक मेसेज येतो आणि तुमची पेमेंटची एक पावती निघते. ती पावती प्रिंट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण परत होम पेजला यायचं आहे, म्हणजेच मुख्य पृष्ठाला येऊन
त्याची एक प्रिंट काढून घ्यायची आहे. मित्रांनो, ही प्रिंट आणि पेमेंटची पावती आपण जपून ठेवायची आहे. संबंधित अर्ज संबंधित तालुका अधिकारी किंवा महसूल अधिकारी चेक करून ते कन्फर्म किंवा रिजेक्ट करतील. कन्फर्म केल्यानंतर जी सबसिडी मिळणार आहे ती सबसिडी थेट शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे. मित्रांनो, आपल्याला आवश्यकता आहे किंवा नाही, पण आपले अनेक शेतकरी मित्र असतात जे SC आणि ST कॅटेगरीतील आहेत आणि ते अत्यंत गरीब असतात आणि त्यांना या योजनेचा लाभ जरूर मिळाला पाहिजे. ते पेपर किंवा इंटरनेट या माध्यमांचा वापर करत नाही, त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कोणाला तरी गरीब कुटुंबाला याची मदत होईल किंवा तुम्ही स्वतःच असे तुमचे जे काही मित्र